आणि सरळ येतं आणि त्याच्यावरती बारीकशी मार येते, परंतु इथं नखामध्ये फिट केली जाते, रिपीटिंग केलेलं असतं. ती मुघल कटार आणि त्याच्याच विरोधात ही मराठा कटार आहे. ती एकसंध धातूमध्ये बनवली जाते, मराठ्यांची कटार. मराठा शस्त्र हे एकसंध धातूमध्ये म्हणजे कटारीचं शस्त्र जे आहे ते एकसंध धातूमध्ये बनवलं जातं आणि मराठा कटारीवर वरती शिर येते आणि इथून पुढे पोट किंवा मणी याला म्हटलं जातं. हे पोट किंवा मणी दिला जातो कशासाठी, तर एखाद्या कडक भागावरती किंवा हार्सरफेसवरती जर का हे ब्लेड आदळलं गेलं दगडावरती किंवा लाकडावरती, तर ते ब्लेड किंवा ते कटारीचं पातळ तुटू नये, त्याला ताकद द्यावी आणि ते मणी किंवा पोट दिलं जातं. हे फक्त मराठा कटारीला तुम्हाला पाहायला मिळतं आणि दुधारीच असते, परंतु एकसंध धातूमुळे उत्कृष्ट प्रतीच्या फलकामध्ये बनवलं जाते. अत्यंत दुर्मिळ प्रकारची कटार आहे. इथे आपण हा जांबिया आहे, पर्शियन अरेबियन खंजीराचा प्रकार जांबिया, एकदम दुर्मिळ आहे. हत्तीच्या दातापासून बनवण्यात आलेला आहे. हस्तिदंती जांबिया इसवी सन 17व्या शतकाच्या सुरुवातीचा आहे. याला अशाच प्रकारच्या जांबियाने छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये अफजल खानाने वार केला. त्यामुळे अफजल खान शिवाजी महाराजांची भेट झाली होती. त्यावेळी अफजल खानाने जे शस्त्र वापरलं होतं ते जांबिया नावाचं शस्त्र होतं. परंतु शिवाजी महाराजांनी 5 पदर चिलखड घातला असल्यामुळे वरचे 3 पदर या असल्या जांबियाच्या भावाने टाकले होते. म्हणजे अफजल खानाचा वार किती जोरात असल्याचे विचार केला. अशा प्रकारचा जांबिया वापरला आहे. अरेबियन आणि त्या काळातले पर्शियन म्हणजे पर्शियामध्ये आत्ताचा इराण तिकडच्या मुघलांचं किंवा हाशमांचं हे शस्त्र आहे. ते अत्यंत दुर्मिळ प्रकारचं शस्त्र आहे. हे पण उत्कृष्ट प्रतीच्या पोलादापासून बनवलं. आणि इथे आपण अजून काही आपण डिझाईनचे वगैरे प्रकार लावले. याबरोबर तुम्हाला एक गुरुचा प्रकार दाखवला. गुरुचा प्रकार आहे. गुरु म्हणजे काय, तर ज्या आपल्या गदा किंवा काटेरी गदा आपण देवदारांच्या लढाईमध्ये आपण गदा पाहतो, काटेरी वगैरे गदा असतो, तर तो गुरुचा प्रकार आहे. गुरुचा गदा म्हणजे एका पोलादी गोळ्यावर असे काटे बोटासारखे लांब आणि जाड असे काटे बसवलेले असतात आणि ते डोकं फोडण्याची किंवा आपल्या शिरस्त्राण काटेरी डोकं फोडण्यासाठी किंवा शिरस्त्राण फोडण्यासाठी वापरला जातो. त्यातला एक आपण छोटा प्रकार इथं आणलेला आहे. त्याची काठी आपण नवीन आता बसवली, परंतु वरचा जो काटेरी गुर आहे हा ओरिजिनल. हा जर डोक्यात मारला तर याचे काटे डोक्यात जवळपास 1.5 इंच आत रुजतात आणि जर हा ओढला तर ते कोणतीचा तेवढा भाग घेऊन लावले. म्हणजे एका घावामध्ये शत्रू गारा होऊ शकतो, इतकी जबरदस्त ताकद आहे. गुरुच्या साह्याने डोकं किंवा शिरस्त्राण फोडलं जायचं. लढाईमध्ये अशा प्रकारचे गुरु सर्रास वापरले जायचे आणि याचे त्या काळातले खूप नोंदी देखील आहे. आपण पुढचं शस्त्र म्हणणार आहे तबड, मोठी तबड कुऱ्हाड म्हणजे कुऱ्हाडीचा प्रकार आहे. तिला तबड म्हटलं जातं. ही आहे तबड जातीची कुऱ्हाड. तबड म्हणजे हत्तीचा पाय तोडण्यासाठी अशा प्रकारच्या कुऱ्हाडी वापरल्या जातात. याची लांबी सर्वसाधारणपणे 2 फुटाच्या आसपास 22 ते 23 इंच. काय व्हायचं, काही जे योद्धा असायचे ते हत्तीच्या वर अंबारीमध्ये बसलेले असायचे आणि जे चिलखट लावलेले जाळीदार अशा प्रकारचे जाळीदार पदर त्यांच्या त्या अंबारीच्या बाहेर 4 किंवा 5 पदर सोडलेले असायचे. तो योद्धा तिथून बाण किंवा भाल्याने वरून खाली लढत असलेल्या शत्रूवरती किंवा मावळ्यांवरती वार करत असायचा. मग त्याला कसा मारायचा, त्याला जर बाण मारला तर ते जे जाळीदार पदर होते ते मध्ये यायचे, मग त्याच्यामुळे त्याला मारता येत नव्हतं. मग काय करायचं, तर असल्या प्रकारच्या तबरने हत्तीच्या मागच्या पायावरती वार घातला जायचा आणि हत्तीचा बॅलन्स केल्यानंतर हत्ती करून खाली आल्यानंतर मग अशा प्रकारच्या तबरने त्या शत्रूची गर्दन छाटली जायची. हा फक्त गर्दन मारण्यासाठी किंवा हत्तीचा पाय ओढण्यासाठी अशा प्रकारच्या तबर लढाईमध्ये वापरल्या जायच्या. 17व्या शतकाच्या अखेरपर्यंत अशा प्रकारच्या तबर लढाईमध्ये वापरल्या जायचे भरपूर उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात. इथे जी शस्त्र आपण लावलेली ती सर्व 15व्या शतकातली, 16व्या शतकातली आणि काही 14व्या शतकातली देखील आहे. जी आपण नायर दरवाजाची लावलेली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या 230 वर्षाअगोदरची आहे.
मी हे तुम्हाला छापीकोट का सांगतोय की 14व्या शतकातली किंवा 1410 किंवा 1412 सालातली जसा माणसाचा DNA टेस्ट होतो ना तसा धातूचा कार्बन डेटिंग टेस्ट सी टेस्ट केली जाते. तर मी माझ्याकडच्या बऱ्याच शब्दांची सी टेस्ट कार्बन डेटिंग टेस्ट करून घेतली आणि त्यामुळे मला त्यांचा ऍक्च्युअल कालावधी का दुसऱ्या वर्ष अलीकडे मिळतो परंतु तो कालावधी मला माहिती झाला. आणि अशा भरपूर वस्तू आहेत ज्या जवळपास इसवी सन 14व्या शतकापासून आहेत. आता इथे आपण जे बाण लावलेले त्या बाणाच्या काड्या नवीन आहेत परंतु 1 नंबरचा 2 नंबरचा आणि शेवटचा बाण ते ब्रॉन्झ धातूपासून बनवण्यात आलेले इसवी सन 11व्या शतकात ते बाण आहे. आणि मधले जे पोलादी बाण आहेत ते इसवी सन 16व्या आणि 18व्या शतकात ते. बाकीच्या फक्त काड्या ज्या लावल्यात त्या अलीकडच्या बाणाचे जे टोक किंवा हेड आहे पॉईंट आहे ते ओरिजिनल अशा प्रकारचे बाण हे नागाच्या विषामध्ये बुडवून मग नंतर त्यांनी धनुष्याच्या सहाय्याने ते मारले जायचे. नागाच्या विषयामध्ये बुडवण्याचं त्याचा मागचं वैशिष्ट्य किंवा उद्देश असा असायचा की तो बाण एखाद्या शत्रूला घासून जरी गेला तरी सुद्धा रक्ताशी विषाचा संपर्क आल्यानंतर तो माणूस दगावला तरी गेला पाहिजे किंवा पॅरालाइज होऊन तो 4-6 दिवसांनी महिन्यांनी तो दगावला गेला पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश असायचा. अशा प्रकारे वाघनखांना देखील नागाचं विष लावलं जायचं. वाघनखे हे जेवढं मारण्यासाठी वापरलं जायचं आणि सर्रास नागाचं विष वापरलं जायचं. शिवाजी महाराजांनी असे काही ठिकाणी उल्लेख पण आहे की शिवाजी महाराजांनी वाघनखांना ज्यावेळी वाघनखांनी वार केला होता आपल्याकडे त्यावेळी त्या वाघनखांना देखील नागाचं विष लावण्यात आलं होतं असं काही ठिकाणी उल्लेख आढळतो आपल्याला इतिहासामध्ये. याच प्रकारच्या अनेक आपण वस्तू तुम्हाला इथे दाखवण्यात आलेल्या आहेत. हे एशियन पेंट्सचे जे कामगार संघटना आहेत शिरवळच्या त्यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हे प्रदर्शन इथं शिरवळसाठी बनवलेलं आहे. तर कृपया सर्व जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद. जय शिवराय.